आता मी तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगतो की ही बाई अत्यंत स्वार्थी आणि खोटारडी आहे. ह्या बाईचं स्वतःखेरीज कुणावरही प्रेम नाही आणि स्वतःच्या स्वार्थासाठी ती कुठल्याही थराला जाऊ शकते. आता बोल कांता, आता यावर तुला काही म्हणायचंय? हा खोटं बोलतोय. याच्या बोलण्यात काहीही तथ्य नाहीये. त्याला या घरात राहता यावं म्हणून तोंडाला येईल ते बरळतोय तो. बस. खूप झालं. तू या घराबाहेर हो. माझं ऐका, मी खरंच काही नाही केलंय. अहो मी खरंच सांगते, असं नका करू. खरं खोटं काय ते विचारून घ्या. मला संधी तर द्या बोलायची. 1 मिनिट. तुम्ही मला असं घराबाहेर नाही काढू शकत, आणि ते सुद्धा कुठलाही ठोस पुरावा नसताना. या चोर माणसाचं ऐकून तर नाहीच नाही. त्या पक्याला माझ्या समोर बोलवा आणि खरं खोटं करा. अहो इतक्या वर्षाचा संसार आहे माझा. तुम्ही मला असं नाही घराबाहेर काढू शकत. आधी खरं खोटं करा. तात्या प्लीज. स्वर्गच आहे म्हणजे स्वर्गबाई ना एकतर संधी द्यायला पाहिजे. शहानिशा केलीच पाहिजे. मी या बाईला 30 वर्ष झाली ओळखतोय. लक्ष्मीकांत खरं सांगत असणार. तो जर खोटं बोलत असता तर त्याची तुझ्या समोर येऊन बोलण्याची हिंमतच झाली नसती. मान्य मान्य, तो खरंच सांगतोय. पण तो जावं ना, पण प्रश्न आहे की घरच्या बाईला घरातनं बाहेर काढण्याआधी शहानिशा केली आहे का? काय उद्या तुम्हाला कळलं की हे खोटं आहे, असं काही झालंच नाही, तो उगा तुमचंच मन तुम्हाला खात्रेल. माझी मिसेस पण माझी वाईट वागली. मी त्याला मारझोड पण केली, पण घरातनं बाहेर काढली नाही. पण घरच्या बाईला घराबाहेर काढणं म्हणजे अब्रूची लखतर चावटा राहणार आहे. तेव्हा शहानिशा केलेली बरी. नाही काय पुरुषाचं मी समजू शकतो, कुठली बी बाई आपल्या स्वतःच्या मुलाच्या बाबतीत इतक्या खालच्या तराला जायला असं मला वाटतं. बाबा मला माहितीये प्रसाद माझ्यावर चिडेल, तरी मला असं वाटतं की आईंना एक संधी द्यायला हवी. ठीक आहे प्रसाद, आत्ताच्या आत्ता पक्याला फोन लाव. त्याला बोलवून घे इथे. इथेच काय तो सोक्षमोक्ष लावून टाकू. यात जर तू खोटी निघालीस तर तुला ब्रह्मदेव देखील वाचवू शकणार नाही. हॅलो पक्याबाई, प्रसाद चोरगे बोलतोय. तू जरा आमच्या घरी येऊ शकशील का? आयला प्राचीन भावाकडे आपली कंप्लेंट केली वाटतं. प्रसादराव, काय झालं? नाही कोण काय बोललं काय? अहो मी असाच फोन केला होतो. नाही मी काय बोललोच नाही. हे बघ, जरा आम्हाला तुझी मदत हवी. येऊ शकशील का नाही तेवढं सांग. अच्छा ठीक आहे. कुठे हॉटेलवर येऊ काय? कोण नडला काय?
कोण काय बोललं काय? आत्ता 10-20 पोरं पाठवतो तिकडे. नाही नाही, घरीच आहे, घरीच काम आहे. प्राची बोललीये म्हणून हा घरी बोलवतोय मला समजवायला. हॅलो. हा आलो. थोड्या वेळाने आलं तर चालेल का? जेवढ्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर ये. आणि पत्ता लिहून घे. कशाला? मला माहिती आहे ना तुमचं घर. मी येतो. ठीक आहे. येतोय पक्याबाई. देवा, या घराला सुख आणि शांती दे रे. मान्य आहे की तुझ्याच कृपेने सगळं आहे आमच्याकडे, पण आता ते सगळं उपभोगण्याची संधी दे आम्हाला. मला माहिती आहे की आईंनी प्रसादचं हॉटेल बंद पडावं म्हणून प्रयत्न जरूर केले असतील, पण प्रसादला मारहाण करण्यामागे त्यांचा हात नक्कीच नसेल. त्यामुळे त्यांना माफ कर आणि ह्यापुढे चांगलं वागण्याची बुद्धी दे. तुला जर देवाकडे काही मागायचं असेल ना तर घर माग. देवा, आम्हाला दोघांना एक घर दे. एक असं घर जिथे हिला सुखानं अभ्यास करता येईल, मला जरा शांत झोप लागेल असं घर. मग ते भाड्याने असलं तरी चालेल, पण ह्या घरात नाही राहायचं आम्हाला. वृंदा, अगं आपण जर या घरात राहिलो ना तर ती बाई जी स्वतःला माझी आई समजते, म्हणवते, ती ना तुला इथं सुखानं अभ्यास करू देईल ना मला माझं हॉटेल चालवू देईल. हे बघ प्रसाद, प्लीज असं बोलू नकोस. त्यांचा अपराध अजूनही सिद्ध झालेला नाहीये ना. मग अगं, ज्या बाईचं सगळं आयुष्य अपराधांनी भरलेलं आहे, तिच्यावरचा एक अपराध सिद्ध होतो का नाही मला काहीही फरक पडत नाही. माझी आई जेव्हा सासू झाली ना तेव्हाच तिच्यातलं आई पण नष्ट झालंय. जसा माझा भाऊ घर सोडून गेला तसं जोपर्यंत मी जात नाही ना तोपर्यंत ती सुधारणार नाही. नाही प्रसाद, हे बघ, बाबा म्हणालेत ना की हेच आवडलेलं नाहीये बाबांचं. कशाला अडवलं त्यांनी आपल्याला? तेवढाच वेळ काढूपणा करायला मिळाला तिला. माझ्या हॉटेलचं नुकसान तर होतच आहे, तुझा अभ्यासही होत नाही, आणि तिला फक्त तेच हवंय. प्रसाद, अरे पण त्यांना एक संधी द्यायला हवी. कदाचित त्या निर्दोष असतील. नाही वृंदा, मी खात्रीने सांगतो, ती निर्दोष असू शकणार नाही. आणि जे काय व्हायचं ना ते आजच्या आजच होते. इथून पुढे माझ्या आयुष्यातला एक मिनिटही मी आईसाठी देणार नाही. बस, तपास झालं सुवर्ण. आता मी घाबरणार नाही. अरे खऱ्याची दुनिया आहे. मी जर का काहीच केलेलं नाही तर मी अडकीन कशाला? आणि मी घराच्या बाहेर जाऊ का? पण सुवर्णा, कांता चोरगे मात्र आता 12च्या भावात जाणार हे नक्की. हे बघा, चुका तुमच्या हातातूनही झालेल्या आहेत आणि त्या उगाच झाकण्याचा प्रयत्न करू नका. ए बाई, हे का मी स्वतःहून करत नाही. हा, तुझी आईच मला करायला भाग पाडते. काय गे? ए बाई, काय झालं? हो, गरगरल्यासारखं होतंय. का? काय खाल्लंयस का? कशी खाणार? म्हणजे तहान भूक विसरायला झालंय. मला खूप भीती वाटते हो. ए, काही सुचतच नाहीये. तू वेडी आहेस का ग थोडी? हे बघ, घरात जे काय चाललंय ना ते गेलं 12च्या भावात, कळलं? हे बघ, तू तुझ्या तब्येतीची काळजी घ्यायला हवीस. आणि सुवर्ण, हे बघ, तुला काही झालं तर मी कोणाकडे बघायचं? आणि हे बघ, चुका मी केल्यात ना, मग
कशाला मला लावून घेतेस? मी यातून मार्ग काढेन की. हं? हे बघा हं. मला ना खूप कसं तरी होतंय. हो मग मी जाते आराम करते म्हणजे जरा बरं वाटेल. बरं वाटेल नक्की. हा मग जा जा, आराम कर आराम कर आराम कर. अहो ऐका ना ऐका ना, बाकी कोणी नाही तर निदान तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा ना. हो मी कोणाची शपथ घेऊन सांगू तुम्हाला? तर थोड्याच वेळात काय तो निकाल लागेल, त्यानंतर तुला कोणाची शपथ घेण्याची गरजच पडणार नाहीये. अहो मी बाकी कशी असले तरी मी 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 प्रसादला मारहाण नाही हो करू शकत. इतक्या वर्षाच्या संसारानंतर निदान एवढा तरी विश्वास ठेवा ना हो माझ्यावर. इतकी वर्ष तेच करत आलोय. तू वृंदाशी वाईट वागलीस, त्रास दिलास तिला, तरीही मी त्याच्याकडे कानाडोळा करत होतो. पण आज प्रसादला मारहाण करण्यापर्यंत तुझी मजल गेली, हे मी सहन करणार नाही. तू हे केलंस का असं नुसतं विचारतोय ना, हाही माझा चांगुलपणा आहे. नाही तर तुला हाताला धरून घराबाहेर काढलं पाहिजे तुझा आतीचा इतिहास बघता. माग कुठल्या न्यायालयाकडे दाद मागायची ती. अहो मी हात जोडून सांगते तुम्हाला, मी खरंच सांगते हो, मी प्रसादला मारहाण नाही करवली हो. तू सारखं हेच सांगतेस. पक्यानी येऊन सांगितल्याशिवाय या वाक्यांवर मी विश्वास ठेवणार नाही. तोपर्यंत तुझी ही वाक्य म्हणजे तोंडची वाफ आहे वाफ. यापेक्षा मला जास्त काही बोलायची इच्छा नाहीये. अहो मी खरं सांगते, अहो देवाशप्पथ मी. आनंदे, खरं तर तू काहीच केलेलं नाहीये. जे काही केलं ते तात्यांनी केलंय. आणि जेव्हा वीर दादा ओरडेल ना, तेव्हा तो तुला नाही तात्यांना ओरडेल, कळलं ना? पंढऱ्या, मुद्दा मला किंवा तात्यांना ओरडण्याचा नाहीये. वीर या सगळ्यामुळे अस्वस्थ होतो ना, त्याची काळजी वाटते रे मला. एक तर तिथे तो एवढा काम करतो, आल्यावर घरी उगाच नवीन नवीन कटकटी नको. तरी त्यांनी आम्हाला बजावलं होतं की यात पडू नका. पंढऱ्या, जर त्याला कळलं ना की आम्ही त्याचं नाही ऐकलंय तर त्याला खूप वाईट वाटेल. आनंदी, ऐक ना, या ड्रेसवरती ही ओढणी छान दिसेल का? ही ती छान आहे. ही पण आज काही विशेष आहे का? म्हणजे नाही तू एवढी छान नटलीस म्हणून. आनंदी, मला माहिती आहे की घरातले सगळे टेन्शन मध्ये, मलाही खूप वाईट वाटतंय ग. पण त्या निमित्ताने का होईना प्रकाश पुन्हा एकदा आपल्या घरी येणार आहे. मला खूप आनंद होतोय आनंदी. प्राची, तुझं हे जे काही चालू आहे आनंदी, हे बघ, बरोबर चूक, चांगलं वाईट या सगळ्याच्या ना मी खूप पुढे गेलीये. तुला माहितीये त्यांनी कसा माझा नंबर मिळवला, कसा मला फोन केला. बापरे, त्याच्या फोनवरती जेव्हा मी आवाज ऐकला ना, तेव्हा माझ्या छातीत धडधडायलाच लागलं ग. आणि तुला माहितीये, फोन केला आणि पहिल्यांदा गप्पच बसला. प्राची, हो पंढऱ्या, बाहेर जा. हा हा जातो ना, पण वीर दादानी काय सांगितलं लक्षात ठेव. आता तरी विसरू नकोस हा, कोणाच्याही टिंब टिंब मध्ये पडू नये म्हणून. पंढऱ्या, जा बाहेर जा आता. काय टिंब टिंब काय सांगितलं वीर दादानी? ते काय काही नाही, ते तो मज्जा करत होता. ना, तुला माहितीये अगं, तो इतका भोळा आहे माहितीये का. म्हणजे ना, तो असं दिसतो ना तसा तो नाहीये ऍक्च्युली. म्हणजे काय झालं ना आनंदी, त्याला लहानपणापासून ना कोणी चांगलं काय बरोबर काय हे असं सांगायला कोणी भेटलं. प्राची, मला ना ते स्वयंपाक करायचा होता, आपण बोलू ना नंतर. ओके प्रकाशराव, लवकर या, मी तुमची वाट बघते. हो स्वर्गसाहेब, बस की, कशाला जीवाला त्रास करून घेताय? आता भाई येईल तेव्हा कळेलच की समज. या बाईला फार सहन केलो आजपर्यंत. हे बघा स्वर्गसाहेब, तुम्ही आतापर्यंत समजा सहन केलं म्हणून सगळ्यांचा तुम्हाला त्रास होतो. मी कोणाला सहन केलं नाही म्हणून सगळ्यांना माझा त्रास होतोय. याचा आता मला त्रास व्हायला लागलाय. जाऊ दे स्वर्गसाहेब, ही त्रास ही अशी गोष्ट आहे ना, ते करून घेण्यावर आहे. सगळ्या कुटुंबाला याचा त्रास होतोय ना,
म्हणून प्रश्न अवघड झालाय. माझ्या पोराच्या जीवावर उठली हो ही बाई. जाऊ देव चोरग साहेब, तो आता येईल ना तेव्हा काय तो सोक्ष मोक्षाला लागेल तेव्हा तुमचा काय तो निर्णय घ्या. तो घ्या. काय गे कुठं निघालीस एवढी नटून? सिनेमाला का आईला घराबाहेर काढायच्या नाटकाचं तिकीट काढलंयस? तो बघा भाई आला, आता चिडचिड करू नका. चोरग आनंदी, बघा. आनंदी, तात्या आनंदी कुठे आहेत? हो चिरंजीव, अहो काय झालं काय? तो ऑलरेडी मूड मध्ये दिसतोय तुम्ही. खरंच तात्या खूप आनंदाची बातमी आहे, पण आधी आनंदीला सांगेन. सांगा ना कुठे आहे ती? आनंदी, आले. आनंदी आज चल, मला तुला खूप मोठी आनंदाची बातमी द्यायची आहे. हो चिरंजीव, कसली आनंदाची बातमी, आमंत्रण करू दे ना. आम्हाला पण थोडासा आनंद होईल की. सांगतो सगळं सांगेन तात्या, पण आधी आनंदीला आणि मग तुम्हा सगळ्यांना. ऐका आनंदी, मी तुझं काही ऐकणार नाही. तू माझा ऐक. तू आधी चल. बघितलं, इथं बाप उभा आहे, आनंदाची बातमी सांगायला त्याला बायको पाहिजे. जाऊ दे मरू दे, दिवस बदलले आपल्याला पण बदलायला पाहिजे. अहो निदान आनंदाची बातमी आणली आहे महत्वाचं. आता आमच्या या घरात कुठला आलाय आनंद? आनंदी 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 आनंदी, गुड न्यूज आहे. काय? आपण लवकरच सिंगापूरला चाललोय. म्हणजे? अगं सिंगापूरला म्हणजे परदेशात. का? अगं का काय आनंदी, तुझ्या नवऱ्याचं प्रमोशन झालं एशियन फायनान्शियल हेड म्हणून. म्हणूनच मला आता लवकरात लवकर कंपनीच्या हेड ऑफिस मधून म्हणजे सिंगापूरहून ऑपरेट करायचंय. त्यामुळे मिसेस आनंदी वीरेंद्र देशमुख, तुम्ही आता लवकरच सिंगापूर वासी होणार. मीर साहेब, अभिनंदन. पण वीर, आपण कायमचे जाणार? किती ते माहिती नाही, पण कमीत कमी 2-3 वर्षांसाठी तरी नक्की. आनंदी तू काळजीच करू नको. तिकडे आपल्याला कंपनी, राहायला घर, गाडी, नोकर चाकर सगळं देणार आहे. वृंदा, बरं झालं तू आलीस. वृंदा ऐक ना, आनंदाची बातमी आहे. माझी ट्रान्सफर झाली आहे सिंगापूरला. त्यामुळे लवकरच आनंदी आणि मी सिंगापूरला शिफ्ट होणार आहोत. काय झालं म्हणजे मी इतकी आनंदाची बातमी दिली आणि तरी दोघींचे चेहरे पडले.